होते. मी मिसेस जानवी पाटील, ही माझी मुलगी आहे आद्या. मी जेव्हा प्रेग्नंट होते साधारण तिसऱ्या महिन्यामध्ये मला खूप श्वास घ्यायला त्रास व्हायचा, म्हणजे कशामुळे काही कळत नव्हतं. तर शेवटी डॉक्टरांचा आमचा ओपिनियन घेतला. ते म्हणे की होईल असा त्रास होतो आणि हा कदाचित वाढत जाईल त्रास. नंतर आम्ही सेकंड ओपिनियन म्हणून प्रदीप पवारांकडे गेलो. डॉक्टर प्रदीप पवारांनी पण ते सांगितलं की हा त्रास वाढतच जाणार, मला काही उपाय नाही आहे, तर एक जस्ट तुम्ही असं एक समगोरी जी आहेत त्यांच्याकडे जा, बघा योगाद्वारे तुम्हाला काही फरक पडतोय का वगैरे. तर मग मी इथे आलो. इथे जस्ट मी इथे याच ठिकाणी बसलेली होती, आई होती बरोबर, सगळी फॅमिली होती माझी, सगळेजण घाबरली होती एकदम. तर मग त्यावेळेस ज्या वेळेला मी समोर बसले त्यावेळेस मला असा विश्वास नव्हता वाटत की काहीतरी योगा वगैरेद्वारे आपल्याला काहीतरी फरक पडेल. फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून मी इथे येऊन बसली. पण त्यानंतर मग समोरजीने एकदम लगेच सांगितलं की काही हरकत नाही, तुम्ही फक्त सुरू करा यायला, तुम्हाला कळेल लगेच रिझल्ट 2-3 दिवसामध्ये. मग हार्डली 4था दिवस असेल तेव्हा, आणि 4थ्या दिवशी मला एकदम तो त्रास एकदम बंद झाला, कमी नाही बंद झाला डायरेक्ट. तर मला स्वतःला म्हणजे लहानपणापासून मी स्वतः कधी कधी व्यायाम वगैरे याच्यावर कधी जास्त विश्वास नाही की फक्त व्यायाम केला तर मग दररोज करावा लागतो, हीच एक गोष्ट मला माहीत होती. मग इथे आल्यानंतर झालं असं की ते प्राणायाम वगैरे गुरुजींनी शिकवले. 4थ्या दिवशी मला एवढा फरक पडला की त्यानंतर म्हणजे माझा या सगळ्या गोष्टींना खूप विश्वास बसला होता, प्राणायाम वगैरे. नंतर आम्ही गुरुजींकडे गर्भसंस्कारचा क्लास केला, प्राणायामचा कोर्स पण केला. ही माझी मुलगी आहे आद्या. आणि डॉक्टरांनी जे सांगितलं होतं की आता तुम्हाला हा त्रास इथून वाढत जाणार, म्हणजे हार्डली 3ऱ्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत कसं सहन करायचं, म्हणजे मला खूप मोठा प्रश्न पडला होता. आणि तो गुरुजींकडे आल्यावर 4 दिवसामध्ये सॉल्व्ह झाला. की डॉक्टरांनी सांगत होते आम्ही काय करू शकत नाही, नॅचरली असा त्रास होणारच आहे तुम्हाला. ॲक्च्युली त्याचं कारण असं होतं की बाळाची वाढ जी होती ती वरच्या बाजूने होती आणि त्यामुळे श्वास घ्यायला वगैरे थोडासा प्रॉब्लेम येत होता. प्राणायाम तो लगेच बंद होऊन गेला. आणि माझी मुलगी आहे आद्या, ती पण एकदम अतिशय एकदम खूप हेल्दी नाही आहे, पण रेस्टलेस पॉवर खूप आहे त्याच्यामध्ये. आणि पटकन लगेच समजतं, कोणती गोष्ट सांगितली की लगेच ती पटकन ग्रास्पिंग पॉवर जी आहे तिची फार चांगली आहे. सगळ्या गोष्टी तिच्याकडनं पॉझिटिव्हली आम्हाला रिझल्ट जो आहे गर्भसंस्कार क्लासचा तो लगेच त्याच्यामध्ये दिसतो आहे आम्हाला. सर्वांनी हा क्लास करावा अशी आम्ही सर्वांना विनंती करू, आणि त्याचा निश्चितच 100% त्यापेक्षा जास्त फरक पडतोय आणि त्याचा रिझल्ट मिळतोय. आणि याबद्दल गुरुजींचे फार आभारी आहोत आम्ही, आणि कायम राहू. आताही आम्ही गुरुजींकडे कधीही काही प्रॉब्लेम असेल तर लगेच गुरुजींकडे येतो आणि गुरुजी नक्कीच तो प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह करून देतात. त्याबद्दल गुरुजींचे खूप आभारी आहोत आम्ही दोघं. आणि जे सगळ्यांनी बघितलं माझा त्रास त्या सगळ्यांचे आता विश्वास बसला, आणि प्रत्येकजण विचारतंय की कुणाकडे आहे असं प्राणायामचं वगैरे कोर्स वगैरे, मला इतका फरक पडला आहे. मी गुरुजींची माहिती सांगतो, आणि गुरुजींचे मॅडमचे खूप खूप आभार आहेत. गुरुजींनी आम्हाला क्लासमध्ये जे शिकवलं की एक गोष्ट सांगायची राहिली की बाळ ज्यावेळेस प्रेग्नंट होते तेव्हापासून ते बाळ झाल्यानंतर छोट्या गोष्टी असतात की ज्या पहिल्यांदा माहिती नसतात. बाळाला कसं हँडल करायचं, क्लासमध्ये एकदम छोट्या गोष्टी अतिशय आहारापासनं, माझ्या आहारापासनं बाळ झाल्यानंतर बाळाला कसं हँडल करायचं आहे, सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला जनरली बघायला नाही मिळत. बाळ काही करायला लागलं अरे असं नको करू तसं नको करू, हे निगेटिव्हली थिंकिंग जे असतं ते पूर्ण गुरुजींनी दूर करण्याचं जो शिकवण दिली ते आम्ही कायम लक्षात ठेवली. आणि आद्या झाल्याबरोबर माझं बाळ झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी गुरुजी आले ते हॉस्पिटलमध्ये, आणि तिच्याकडनं क्राउलिंग करून घेतली, आणि क्राउलिंगचा इतका छान म्हणजे रिस्पॉन्स तिनेही दिला. साधारणतः 3 वेळा तिला क्राउलिंग करत पुढे नेलं, पुन्हा मागे. तर दुसऱ्या दिवशी फक्त दुसऱ्या दिवशी एकच दिवसाची 3 वेळा क्राउलिंग तिने केली, आणि त्याचा खूप इफेक्ट आम्हाला झाला. क्राउलिंगचं जे आहे व्हिडिओ शूटिंग वगैरे आम्ही दिली गुरुजींकडे, खूप छान रिझल्ट आहे त्याचा. आता फार ऍक्टिव्ह आहे की थोडंसं तिला उभं झालं तरी ती चालण्याचा एकदम लगेच खराखर प्रयत्न करते वगैरे, आणि छान रिस्पॉन्स होते सगळ्या गोष्टींचा. थँक्यू.